आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही स्वप्न असतं. कोणाला चांगले गुण मिळवायचे असतात, कोणाला एखादी स्पर्धा परीक्षा पास करायची असते, कोणाला नवीन कौशल्य शिकायचं असतं, कोणाला स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा असतो, कोणाला आपल्या कुटुंबासाठी काहीतरी चांगलं करायचं असतं, तर कोणाला फक्त स्वतःसाठी थोडा वेळ काढून एखादी जुनी इच्छा पूर्ण करायची असते. स्वप्न वेगवेगळी असतात, पण एक गोष्ट अनेकांच्या बाबतीत सारखी असते. आपल्याला काय करायचं आहे हे माहीत असतं, पण सुरुवात कशी करायची आणि ती सातत्याने कशी करायची हे अनेकदा समजत नाही. आपण मनाशी ठरवतो उद्यापासून सुरुवात करायची, पण उद्या येतो आणि काहीतरी नवीन काम समोर येतं. मग पुन्हा आपण म्हणतो ठीक आहे, उद्यापासून नक्की. असं करता करता दिवस जातात, आठवडे जातात आणि कधीकधी वर्षही निघून जातात. याच परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी डॅनी लेहर यांच्या विन युअर नेक्स्ट आवर या पुस्तकाचा एक साधा पण प्रभावी विचार आपल्याला मदत करू शकतो. तो विचार आहे, संपूर्ण आयुष्य एकाच वेळी बदलण्याचा प्रयत्न करू नका, फक्त तुमचा पुढचा 1 तास जिंकण्याचा प्रयत्न करा. आपल्याला पुढचा 1 तास का महत्त्वाचा आहे? समजा एखाद्या व्यक्तीला एखादं मोठं ध्येय पूर्ण करायचं आहे. जेव्हा आपण त्या संपूर्ण ध्येयाचा एकाच वेळी विचार करतो तेव्हा ते खूप मोठं आणि कठीण वाटू शकतं. एखाद्या विद्यार्थ्याला पूर्ण अभ्यासक्रम पूर्ण करायचा आहे, एखाद्या नोकरी करणाऱ्या व्यक्तीला नवीन कौशल्य शिकायचं आहे, एखाद्या गृहिणीला स्वतःसाठी एखादं काम सुरू करायचं आहे, एखाद्या ज्येष्ठ व्यक्तीला एखादी आवड पुन्हा जोपासायची आहे, एखाद्या छोट्या मुलाला एखादी नवीन गोष्ट शिकायची आहे. प्रत्येकाची परिस्थिती वेगळी आहे, पण अशा वेळी संपूर्ण प्रवासाचा विचार करण्याऐवजी पुढचा छोटा टप्पा निवडला तर सुरुवात करणं सोपं होतं. उदाहरणार्थ, मला पूर्ण पुस्तक वाचायचं आहे असं म्हणण्याऐवजी आज मी पुढच्या 1 तासात 10 पानं वाचेन. मला पूर्ण अभ्यासक्रम पूर्ण करायचा आहे याऐवजी पुढच्या 1 तासात मी 1 विषय समजून घेईन. मला नवीन कौशल्य शिकायचं आहे याऐवजी पुढचा 1 तास त्याची मूलभूत माहिती शिकण्यासाठी देईन. काम छोटं झालं की मनावरचा ताणही कमी होतो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण विचार करण्यापेक्षा कृती करण्यास सुरुवात करतो. आपल्याला सुरुवात करण्यापासून काय थांबवतं? कधीकधी आपल्या मार्गातील सर्वात मोठा अडथळा बाहेर नसतो, तो आपल्या विचारांमध्ये असतो. माझ्याकडून होईल का? आता सुरुवात करून काय उपयोग? माझ्याकडे पुरेसा वेळ नाही. माझं वय आता जास्त झालं आहे. मला हे अजिबात जमत नाही. पहिल्याच प्रयत्नात चांगलं झालं नाही तर? असे विचार प्रत्येकाच्या मनात कधी ना कधी येऊ शकतात. पण प्रत्येक विचारावर विश्वास ठेवून थांबून राहण्याची गरज नाही, कारण एखादी गोष्ट पहिल्यांदा करताना ती परिपूर्ण होईलच असं नाही. पहिल्यांदा केलेला अभ्यास परिपूर्ण नसेल, पहिल्यांदा तयार केलेलं काम अपेक्षेप्रमाणे नसेल, पहिल्यांदा शिकताना चुका होतील, पण चूक म्हणजे शेवट नाही. चूक म्हणजे पुढच्या वेळी काय सुधारायचं हे समजण्याची संधी आहे. म्हणून सुरुवात करण्यासाठी प्रत्येक गोष्ट परफेक्ट होण्याची वाट पाहू नका. सुरुवात करा, शिका आणि हळूहळू सुधारत जा. मोठं ध्येय छोट्या कामात बदला. आपल्यापैकी अनेक जण मोठी ध्येय ठरवतात, पण मोठं ध्येय पाहून कधीकधी मनात प्रश्न निर्माण होतो, हे सगळं कसं पूर्ण होणार? यासाठी एक सोपा मार्ग आहे. मोठ्या ध्येयाचे छोटे भाग करा. समजा एखाद्याला 1 वर्षात नवीन भाषा शिकायची आहे. त्यांनी पहिल्याच दिवशी संपूर्ण भाषा शिकण्याचा प्रयत्न करण्याची गरज नाही. आज 10 नवीन शब्द शिकता येतील, उद्या त्यांचा सराव करता येईल, नंतर छोटी वाक्य शिकता येतील. हळूहळू ज्ञान वाढत जाईल. यालाच आपण छोट्या पावलांनी पुढे जाणं म्हणू शकतो. मोठा बदल अनेकदा एका मोठ्या कृतीमुळे होत नाही, तो अनेक छोट्या कृती एकत्र आल्यामुळे होतो. तुमचा पुढचा 1 तास ठरवा. आता एक साधा प्रयोग करून पाहूया. पुढच्या 1 तासासाठी फक्त एक महत्त्वाचं काम निवडा. तो तास अभ्यासासाठी असू शकतो, वाचनासाठी असू शकतो, नवीन कौशल्य शिकण्यासाठी असू शकतो, घरातील एखादं महत्त्वाचं काम पूर्ण करण्यासाठी असू शकतो, एखाद्या क्रिएटिव्ह कामासाठी असू शकतो किंवा स्वतःच्या एखाद्या ध्येयासाठी. पण त्या 1 तासात शक्य तितकं एकाच कामावर लक्ष केंद्रित करा. मोबाईलवरील अनावश्यक नोटिफिकेशन्स बंद करा. सतत एक काम सोडून दुसरं काम करण्याची सवय कमी करा. आणि स्वतःला विचारा,
या एका तासाचा योग्य वापर केला तर माझ्या ध्येयाच्या किती जवळ जाता येईल? हा प्रश्न तुमचं लक्ष भूतकाळातून वर्तमानात आणतो. वेळ कमी आहे की लक्ष विचलित होतंय? आज आपल्या हातात सतत काहीतरी नवीन असतं. मोबाईल, सोशल मीडिया, व्हिडिओ, मेसेजेस, नोटिफिकेशन्स, मनोरंजन. यामुळे आपल्याकडे वेळ नसतो असं अनेकदा वाटतं. पण काही वेळा समस्या वेळेची नसते, समस्या आपल्या लक्षाची असते. आपल्याकडे 1 तास असतो, पण तो तास अनेक छोट्या गोष्टींमध्ये विभागला जातो. 10 मिनिटं एका गोष्टीत, 5 मिनिटं दुसऱ्या गोष्टीत, पुन्हा मोबाईल, पुन्हा दुसरं काम, आणि शेवटी तास संपतो. म्हणून दिवसातील प्रत्येक तास प्रोडक्टिव्ह असला पाहिजे असं नाही. विश्रांतीही आवश्यक आहे. कुटुंबासाठी वेळ देणंही महत्त्वाचं आहे. मनोरंजनही आवश्यक आहे. पण आपल्या ध्येयासाठी एक छोटा फोकस्ड टाइम ब्लॉक तयार करणं उपयोगी ठरू शकतं. मोटिवेशन येण्याची वाट पाहू नका. आपल्याला अनेकदा वाटतं, आज मोटिवेशन नाही, उद्या सुरुवात करतो. पण मोटिवेशन दररोज सारखं नसतं. काही दिवस उत्साह जास्त असेल, काही दिवस मन शांत नसेल, काही दिवस थकवा असेल, काही दिवस कामाचा ताण असेल. म्हणून प्रत्येक वेळी मोटिवेशन मिळाल्यावरच काम सुरू करण्याची गरज नाही. कधीकधी फक्त छोट्या कृतीने सुरुवात करा. फक्त 5 पानं वाचा, फक्त 10 मिनिटं सराव करा, फक्त एक छोटं काम पूर्ण करा. कारण अनेकदा कृती केल्यानंतरच पुढे काम करण्याची इच्छा निर्माण होते. छोट्या विजयांची नोंद ठेवा. आपण अनेकदा आपल्या चुका लगेच लक्षात ठेवतो, पण आपली प्रोग्रेस मात्र विसरतो. समजा काल तुम्हाला एखादं काम अजिबात जमत नव्हतं. आज तुम्ही त्यातील थोडा भाग समजून घेतला. ही सुद्धा प्रोग्रेस आहे. काल 10 मिनिटं अभ्यास झाला, आज 30 मिनिटं झाला. ही सुद्धा प्रोग्रेस आहे. काल सुरुवात करण्याची हिंमत झाली नाही, आज तुम्ही सुरुवात केली. हा देखील एक विजय आहे. म्हणून प्रत्येक छोट्या यशाकडे दुर्लक्ष करू नका. छोटे विजय कॉन्फिडन्स वाढवतात, आणि कॉन्फिडन्स वाढला की पुढचं पाऊल घेणं सोपं होतं. आपल्या पुढच्या तासाचा उपयोग कसा करायचा? चला, या पुस्तकातील विचार आपल्या रोजच्या आयुष्यात वापरण्यासाठी एक छोटा नियम तयार करूया. जेव्हा एखादं मोठं काम समोर असेल तेव्हा स्वतःला विचारायचं, पहिलं, मला नेमकं काय साध्य करायचं आहे? दुसरं, त्यासाठी आत्ता मी कोणतं छोटं काम करू शकतो? तिसरं, त्यासाठी पुढचा 1 तास देऊ शकतो का? आणि चौथं, हा 1 तास पूर्ण झाल्यावर मी काय साध्य केलं ते पाहायचं. बस. संपूर्ण आयुष्याचा भार एका दिवसावर घेण्याची गरज नाही. विन युअर नेक्स्ट आवर आपल्याला एक सुंदर गोष्ट शिकवतं. आपल्याला संपूर्ण भविष्य आजच ठरवून पूर्ण करण्याची गरज नाही. आजचा दिवस जिंकायचा असेल तर आधी 1 तास जिंका. 1 तास जिंकायचा असेल तर त्यातील काही मिनिटं योग्य कामाला द्या आणि त्या छोट्या कृतीची पुनरावृत्ती करत राहा. कारण तुमचं वय काहीही असो, तुमचं काम काहीही असो, तुम्ही विद्यार्थी असाल, नोकरी करत असाल, घर सांभाळत असाल, व्यवसाय करत असाल किंवा आयुष्याच्या एका वेगळ्या टप्प्यावर असाल, नवीन सुरुवात करण्यासाठी पुढचा 1 तास नेहमी तुमच्याकडे असू शकतो. कदाचित तुमचं ध्येय आज पूर्ण होणार नाही, कदाचित उद्याही नाही, पण आज तुम्ही त्याच्या दिशेनं 1 पाऊल नक्की टाकू शकता. म्हणून पुढच्या वेळी जेव्हा एखादं काम खूप मोठं वाटेल तेव्हा स्वतःला असं म्हणू नका, मला हे सगळं कधी पूर्ण करता येईल. त्याऐवजी फक्त एक प्रश्न विचारा, माझ्या पुढच्या 1 तासाचा मी सर्वोत्तम उपयोग कसा करू शकतो? कारण मोठी स्वप्न एका दिवसात पूर्ण होत नाहीत. ती तयार होतात एका निर्णयानं, एका छोट्या कृतीनं आणि 1 तासाने. आणि कदाचित तुमचा पुढचा 1 तासच तुमच्या मोठ्या बदलाची सुरुवात ठरू शकतो. मित्रांनो, वेन युअर नेक्स्ट आवर या पुस्तकातून आपल्याला एक गोष्ट नक्की समजते. आपलं आयुष्य बदलण्यासाठी नेहमी मोठ्या संधीची गरज नसते. कधीकधी फक्त आपल्या पुढच्या 1 तासाचा योग्य वापर करणं पुरेसं असतं. आजच्या या समरीमधून तुम्हाला एक जरी असा विचार मिळाला असेल जो तुम्ही तुमच्या आयुष्यात आजपासून लागू करू शकता, तर हा व्हिडिओ फक्त पाहून सोडू नका. आजच त्या एका विचारावर ॲक्शन घ्या. आणि जर तुम्हाला अशाच प्रकारची पॉवरफुल, प्रॅक्टिकल आणि लाईफ चेंजिंग बुक्सची मराठीमध्ये सोपी समरी ऐकायला आवडत असेल तर हा व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. म्हणजे पुढची बुक समरी तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल. आणि कॉमेंटमध्ये सांगा तुमच्या पुढच्या 1 तासात तुम्ही कोणतं महत्त्वाचं काम पूर्ण करणार आहात.
पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि उपयोगी विषयासोबत. तोपर्यंत तुमचा वेळ जपा आणि रोज स्वतःसाठी एक पाऊल पुढे टाका.